जिल्हा परिषद लढतीचं चित्र आता स्पष्ट झाले, त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असणार याकडे देखील आता लक्ष लागून आहे. नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर, सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन कोण करणार, अध्यक्षपद कोणाकडे असणार याची चर्चा आता सुरू आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले 18 सदस्य आहेत, तर स्थानिक आघाडीच्या 2 सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादीकडे सध्या सर्वाधिक 20 जिल्हा परिषद सदस्य असल्याने प्रामुख्याने अध्यक्षपदावर राष्ट्रवादी दावेदार मानले जात आहे. त्यामुळे संख्येच्या आधारे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पहिल्या 2.5 वर्षासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेल्या गडिंग्लज तालुक्यातील गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघातील शैलजा पाटील, कसबा तळळे जिल्हा परिषद मतदारसंघातील अमृता डोंगळे, त्याचबरोबर कागल तालुक्यातील बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेल्या शोभा फराकटे यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बिदरी गटातून मनोज फराकटे यांनी विजय मिळवला होता. आता त्यांच्या मातोश्री शोभाताई फराकटे जिल्हा परिषदेवर विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी 2007 ते 2012 या काळात कागल पंचायत समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले आहे, तर 2012 ते 2017 या काळात बोरवड्याच्या सरपंच म्हणून देखील त्यांनी काम केले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्या चर्चेत आहेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता डोंगळे यांचंही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. गोकुळ दूध संघ वगळता यापूर्वीच्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत विजय न मिळालेल्या अरुण डोंगळे कुटुंबियांनी मुलीच्या विजयाने पहिल्यांदाच गुलाल उधळला आहे. अरुण डोंगळे यांनी यापूर्वी विधानसभा देखील लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पत्नी अनिता यांनी यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचाही पराभव झाला होता. यावेळी त्यांची कन्या अमृता डोंगळे यांनी मात्र विजय मिळवला आहे. अरुण डोंगळे यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असलेले निकटवर्तीयाचे संबंध, त्याचबरोबर आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुका याचा विचार करता अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता डोंगळे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. त्याचबरोबर गडिंग्लज तालुक्यातील गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेल्या शैलजा पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. गडिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीला आणखी बळकट करण्यासाठी शैलजा पाटील यांनाही अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. शैलजा पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांचे पती सतीश पाटील हे यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. याशिवाय राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकुंवर रणवीर गायकवाड यांचे नाव देखील चर्चेत आहे. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा विचार करता 15 नगरसेवक शिंदे सेनेचे विजय झाले होते. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना महापौर पदाची किंवा उपमहापौर पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे शिंदे सेनेकडून देखील जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी मागणी होऊ शकते. शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. त्यामुळं अध्यक्षपदाची मागणी देखील त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. दरम्यान अध्यक्षपदावर भाजपने दावा केल्यास सानिका राहुल आवाडे यांचे नाव देखील चर्चेत आहे. भाजप आणि शिंदे सेनेच्या वतीनं त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. सानिका राहुल आवाडे या हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून तब्बल 9,517 इतक्या सर्वाधिक मतांनी भाजपकडून विजयी झाले आहेत. आमदार राहुल आवाडे यांच्या त्या कन्या आहेत. याशिवाय आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या त्या सुनुषा आहेत. शिंदे सेनेचे 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत. राजेंद्र पाटील एड्रावकर गटाचे 4 सदस्य आहेत. एड्रावकर गट आणि शिंदे सेनेचे असे मिळून 13 सदस्य जिल्हा परिषदेचे होऊ शकतात. याशिवाय भाजपचे 12 असे मिळून 25चे संख्याबळ होऊ शकतं. त्याचबरोबर भाजपकडून कागल तालुक्यातील सिद्धनेरली जिल्हा परिषद मतदारसंघातील सुयशा घाडगे यांचं नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडून खुल्या महिला प्रवर्गातून सेनापती कापशी मतदारसंघातून विजयी झालेल्या शिल्पा खोत यांचंही नाव अध्यक्षपदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेल्या शिल्पा खोत यांची देखील ही दुसरी टर्म आहे. या अनुभवाच्या जोरावर आणि त्या कागलमधील असल्यानं त्यांना ही संधी मिळणं शक्य आहे. दरम्यान अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास उपाध्यक्षपद भाजपला मिळू शकते. राष्ट्रवादी पाठोपाठ सर्वाधिक 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपद भाजपकडे असेल अशी शक्यताही आहे. कोल्हापूर दक्षिण मधील
महाडिकांची ताकद वाढवण्यासाठी राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील किंवा विनीता भोगम यांना महाडिक गटातून बळ दिलं जाण्याची शक्यता आहे। त्यातही तानाजी पाटील हे उपाध्यक्ष पदासाठी दावेदार मानले जात आहेत। कागलला अध्यक्षपद दिले तर दुसरे पद मिळण्याची शक्यता नाही। त्यामुळे सध्या तरी उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून दावा करण्याची शक्यता आहे। आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा। धन्यवाद।